हा बोला की. अरे हे कार्यक्रम चालू आहे. धन्यवाद महाराज। यानंतर ईद ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोदजी देशपांडे यांना मी अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वांना दिवसभर हसत ठेवून स्वतःही हसत राहणारे ईद ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोदजी देशपांडे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। हॅलो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। खरं पाहायला गेलं आतापर्यंत जेवढे वक्ते बोलले की सावंत साहेबांनी हे केलं हे सगळ्या जगाला माहिती, पण आतापर्यंत आपलं व्हायला लागलंय काय की प्रत्येक जण समोरच्या पार्टीला आपल्या प्रतिस्पर्धीला कमजोर समजायला लागला। सगळ्यात आपली चूक जर कुठं मोठी होत असेल तर तिथं व्हायला लागली। आपण सगळ्यांनी इतकं गांभीर्याने घ्यायला पाहिजे, जितकं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही। जर वाटत असेल की सावंत साहेब आहेत आपल्या पाठीशी, सगळ्या गोष्टी खऱ्या, तो एकटा माणूस काय करू शकत नाही। आज जर ईट नगरीचं बघितलं तर फक्त अण्णासाहेब आहेत, कुणी नाही। जर ईट नगरीमध्ये अण्णासाहेब जर सांगतील तसं जर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते वागलो तर काहीतरी होऊ शकतं, पण तसं होत नाही सध्या। जो तो आपल्या घराकडे नेता आहे। आता मी उपसरपंच आहे, मी म्हणतो काय साहेबाला विचारा, चला आपलं सावंत साहेबांना, तिथं जाऊन काय फायदा आहे? काय मी काय गुत्तेदार आहे का? कोण आहे मी? पण जी मतदारापर्यंत जी गोष्टी पोहोचायला पाहिजे, जे व्हायला पाहिजे, आपण त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे, त्या गोष्टी घडत नाहीत असं मला वाटतं। ते ठीक आहे, म्हणण्यापुरतं इकडे झालं तिकडे झालं सगळं ठीक आहे। काय खेड्यापाडी वातावरण काय खरंच सांगायचं, आज सगळ्या गोष्टी 50-50 दिसतात का नाही? कुणी ह्याला ही वाढवायची आपल्या बाजूने घ्यायचं ही जिम्मेदारी आपली, पण तसं होत नाही। आपण सकाळी स्टारचे कपडे घालतो, बाहेर मुंबईत येतो, मागं काय चाललंय काहीच माहित नाही। लोक घुसले आरपार। लोक आतापर्यंत जितके मी बघितलंय स्वतः, ज्यावेळेस आपण बाहेर येतो ना, मला कळतं की वारडावानीच काय चाललंय, लोक काय बोलतात। ठीक आहे ना, आपण सावंत साहेबांनी आपल्याला साड्या वाटल्या, लोकांना सगळं केलं, पण ही पोचायला पाहिजे, ह्या गोष्टी जायला पाहिजे। एकटे अण्णासाहेब काय करू शकत नाही, एकटे काकासाहेब काय करू शकत नाही। अण्णाच्या परीने अण्णा करते, सगळेजण करतात, पण आपण त्यांच्या पाठीमागे ठाम राहणं सध्या गरजेचं आहे। आणि समोरच्या प्रतिस्पर्धीला कमजोर समजू नये, नाही तर राहायला उभा काय होतंय पडतंय, नाही नाही नाही, चुकीचं आहे। जेवढं आपलं नेटवर्क आहे ना तेवढं त्यांचंही आहे। आपल्या आता सध्या काटाची लढत चालू आहे सध्या तरी। आपल्याला ह्याच्यात कसं वाढ करता येईल, आपल्या बाजून लोक कसे, सर्वसामान्य जनता आपल्याकडे कशी येईल हे बघणं गरजेचं आहे। आणि सगळेजण आपण एकजुटानं सावंत साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो आणि राहिलो, आणि आपण सगळेजण 4-4, 10-10, 15-15 आपले कार्यकर्ते वैयक्तिक सगळे मिळून आपण एकजुटानं 20 तारखेपर्यंत काम करू आणि सावंत साहेबाला बहुमताने निवडून आणू, अशी मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।